नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी महेंद्र कापसे महिंद्राज करिअर अकॅडमी नागपूरमध्ये आपले परत एकदा स्वागत करत आहे एका नवीन विषयासह ज्याचं नाव आहे टाईम अँड वर्क काळ आणि काम। तर मित्रांनो हा जो टॉपिक असणार आहे हा आता आपण पूर्णपणे घेणार आहेत, सगळा व्यवस्थित समजून सांगणार आहात। मित्रांनो यामध्ये आपण आज एक टाईप 1 बघतोय। प्रत्येक वेळेला आपण कसं असणार आहे की नवीन टॉपिक बघणार आहात। पहिले अगदी बेसिकपासनं समजून घेऊया आणि मग हळूहळू एक टाईप जवळजवळ यामध्ये साधारणतः 15 ते 20 टाईप आहेत मित्रांनो। साधारणतः 15 ते 20 टाईप असणार आहेत आणि ते 15 ते 20 टाईप आपण सगळे बघून घेऊया। जे टाईम अँड वर्क आपण बघणार आहेत मित्रांनो, या टाईम अँड वर्कमध्ये भारतामध्ये कोणतीही परीक्षा असो त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं जे असणार आहेत तुम्ही जे असणार आहेत सहज सॉल्व करून टाकाल। आपण भारतातील सगळ्याच टाईपचं भारतातील जे असणार आहे परीक्षा असणार त्यामध्ये जे काही प्रश्न विचारतात सगळेच टाईप आपण इथे घेणार आहे। तर मित्रांनो हा टाईप खूप महत्त्वाचा आहे, कारण की अशी कुठलीच परीक्षा नाही आहे भारतातली ज्या परीक्षेमध्ये यावर एक प्रश्न येत नसणार आहे। ही तरी पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट ही महत्त्वाची असणार आहे की हा जर तुम्हाला कसं असणार की टाईम अँड वर्क हा टॉपिक जर कळला तर विश्वास ठेवा की जो दुसरा जो टॉपिक येणार आहे पाईप अँड सिस्टम म्हणजे नळ व टाकी, ठीक आहे, तो जो आपलं टॉपिक असणार आहे, ठीक आहे, तो जो टॉपिक असणार आहे आपलं पाईप अँड सिस्टम नळ व टाकी, तो तुम्हाला सहज समजून जाईल। म्हणजे हा टाईम अँड वर्क आणि पाईप अँड सिस्टम म्हणजे काळ आणि काम आणि कसं असणार आहे की नळ व टाकी हे दोन्ही टाईपमध्ये काहीच फरक नाही आहे, अगदी सेम टू सेम आहेत। म्हणजे असं समजा की टाईम अँड वर्कवरती पाईप अँड सिस्टम फ्री आहेत। म्हणून मित्रांनो माझी विनंती आहे की हा टाईप जो असणार आहे किंवा हा जो टाईम अँड वर्क आहे हा व्यवस्थित समजा। इथे माणसं काम करतात, तिथे नळ काम करतात, काहीच फरक नाही आहे तिथे। बस तिथे कसं असणार आहे की अशा प्रकारे जसं इथे म्हटलं की एक व्यक्ती आहे ना, किंवा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, ए हा एक व्यक्ती असेल तर तिथे म्हणलं की ए पाईप जो असणार आहे तो एक नळ 20 मिनिटामध्ये म्हणा किंवा सेकंदामध्ये म्हणा किंवा तासामध्ये जे काय दिलं असेल युनिट त्यामध्ये पूर्ण करतो, अशा प्रकारचं असणार आहे। त्याच्यामुळे सगळं सोपी असणार आहे, ठीक आहे। म्हणून हा टॉपिक जो असणार आहे हा व्यवस्थित करा, व्यवस्थित नीट समजून घ्या, मग जेणेकरून तुम्हाला कसं एका टॉपिकवर दुसरा टॉपिक नक्कीच फ्री मिळून जाईल। तर मित्रांनो हे प्रश्न जे असणार आहे आपण टाईप 1 टाईप 2 टाईप 3 या प्रकारात लिहिलेले आहेत, मराठीमध्ये लिहिलेले आहेत, इंग्रजीमध्ये कसं असणार आहे की मी याला बोलत जाईल। तसं आता आपण सुरू करूया। बघा इथे लिहिलं आहे की ए जो आहे, ए हा एक व्यक्ती असेल, एक काम 20 दिवसात पूर्ण करतोय आणि बी तेच काम किती 30 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? बरोबर आहे, हा प्रश्न आहे। इंग्रजीमध्ये जे इंग्रजी मीडियमचे विद्यार्थी असतील त्यांनी इंग्रजीमध्ये समजण्याचा प्रयत्न करा। जे काही मला तुटली फुटली थोडीफार इंग्रजी येते मी सांगण्याचा प्रयत्न करतो। ते ए कॅन कम्प्लीट अ पार्ट ऑफ वर्क इन 20 days अँड बी कॅन कम्प्लीट दी सेम वर्क इन 30 days, देन बोथ कॅन कम्प्लीट दी होल वर्क इन हाऊ मेनी डेज, ठीक आहे। तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर या मित्रांनो ज्या प्रकारे मी जे पद्धत समजून सांगणार आहेत कृपया करून विनंती असणार आहे की ती व्यवस्थित समजून घ्या। एकदा जर जो पॅटर्न जे टाईप मी सांगणार आहेत म्हणजे ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवून सांगणार आहेत ती जर पद्धत तुम्ही एकदा नीट बघितली आणि समजली तर विश्वास ठेवा यानंतर जितकेही टॉपिक येतील, जितकेही टाईप्स येतील आणि पाईप अँड सिस्टमसुद्धा जितकेही टाईप्स येतील ते सगळे एकाच टाईपने उत्तर येईल। ना फॉर्म्युल्याची गरज पडणार आहे ना कशाची। तर फक्त मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि थोडं समजून घ्या। तर बघा मित्रांनो ए जो असणार आहे हा एक काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतोय, बी जो आहे तेच काम 30 दिवसामध्ये पूर्ण करतोय, बरोबर आहे। ए एक काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतोय, बी एक काम 30 दिवसामध्ये पूर्ण करतोय, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील तर ए आणि बी होऊन जाईल, म्हणजे है ना यांची बेरीज। आता मित्रांनो काय करायचं असणार आहे, या दोघांचा LCM काढायचं असणार आहे। या दोघांचा काय काढायचं आहे LCM, ज्याला मराठीत आपण लसावी म्हणतोय, हे काढायचं असणार आहे। आता लसावी कसा काढायचा तर ती पारंपरिक पद्धत करायची गरज नाही। याआधी आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यामध्ये सांगितलं पण होतं की लसावी पटकन कसा काढता यायला हवा, ते सगळं शिकवलं होतं। तर मित्रांनो एकदा जे विद्यार्थी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आहे तर प्लीज त्यांना विनंती आहे की तो सुद्धा एकदा बघून घ्या, जेणेकरून लवकर कळेल। आणि मी त्यामध्ये हे बोललो होतो की पुढे जे येणारे विविध टॉपिक असणार आहेत त्यामध्ये ती LCMची पद्धत खूप कामी पडणार आहे। तर बघा आता ती कामी पडत आहे। तर 20 आणि 30चा लसावी कसा काढायचा, LCM कसा काढायचा, तर मी सांगितलं होतं की सगळ्यात मोठी संख्या बघायची, जिचं नाव काय आहे 30। जी संख्या कोणती आहे 30, सगळ्यात मोठी संख्या 30 आहे। विचार करा की लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग जातो का?
तर नाही. लहान संख्येने या 30ला म्हणजे 20ने 30ला डिवाईड होत नाही. मग आपण काय करूया, या संख्याचं डबल करूया. 30चं डबल, तर 30चं डबल किती येईल, 60 60 येईल. मग आता 20ने 60ला भाग जातो का, हो, 20 त्रिक 60, तर मित्रांनो 60 झालं LCM. तर 60 झालं LCM. आता ॲक्च्युली हे 60 जे LCM आहे मित्रांनो, हे जे 60 आपण LCM काढत असणार, हे ॲक्च्युली LCM का बरं काढतं, तर असं आता माहीत तर नाही आहे की ए जे आहे एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, बी जे असणार आहेत एक काम 30 दिवसात पूर्ण करतो. हे माहीत नाही की ॲक्च्युली कामं किती आहे. तर आपण असं गृहीत धरतो की ते काम किती असणार आहे, 60 कामं असणार आहे, म्हणजे 60 युनिट असणार आहेत. असं आपण गृहीत धरूया की एकूण कामं किती करायची आहेत, तर एकूण कामं जे असणार आहे आपल्याला 60 करायची असणार आहे. ठीक आहे, एकूण 60 कामं युनिट. एकतर युनिट्स पकडूया. तर जसं आपण याच्या आधी जे असणार आहेत युनिट काय असतं हे आधी एक कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याजवरचा एक व्हिडिओ बनवला होता, तर कृपया तो बघून घ्या जेणेकरून तुम्हाला कळेल की युनिट काय असतं. तर सोप्या भाषेत इथे समजायचं झालं तर आपण समजून घ्या की एकूण कामं किती आहेत, 60 कामं करायची असणार आहेत. एकूण 60 कामं करायची असणार आहेत. बरं, आता एकूण 60 कामं करायची असणार आहे. ठीक आहे, तर गोष्ट अशी असणार आहेत की एक काम किती दिवसात पूर्ण करतो, फक्त एकदा समजून घ्या. एकदा समजलं की उत्तर येईल. ठीक आहे, नाही तर याचं उत्तर सोपी आहे 60. ठीक आहे, तर काही कठीण जात नाही, पण तरीसुद्धा. तर काय म्हटलं आपण की एकूण 60 कामं करायची आहे, ते एक काम किती दिवसात पूर्ण करतो, 20 दिवसामध्ये. म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे याचा अर्थ हा झाला की हे 60 कामं करण्याकरता एला किती दिवस लागतात, 20 दिवस लागतात. मग हे 60 कामं करण्याकरता एला जर 20 दिवस लागत असतील तर पर डे काढायचं आहे आपल्याला. युनिट काय ना, पर डे काढायचं आहे. मग 60 कामं 20 दिवसात पूर्ण करत असणार, तर एक काम किती दिवसामध्ये, तर 20 त्रिक 60. याचा अर्थ 3 days पर वर्क बघूया आपण. काय म्हटलं आपण, 3 days पर वर्क. याचा अर्थ 3 दिवसामध्ये एक काम होत आहे. बरोबर आहे, सॉरी 3 वर्क पर डे, उलटं लिहिलं, 3 वर्क पर डे. 3 वर्क्स पर डे म्हणजे याचा अर्थ काय आहे की एका दिवसामध्ये किती काम करतं, 3 कामं. बघा, एका दिवसात 3 कामे, तर 20 दिवसात किती, 20 त्रिक 60. एका दिवसात 3, दुसऱ्या दिवशी 6, तिसऱ्या दिवशी 9, चौथ्या दिवशी 12 आहे ना. तशा प्रकारे 20 दिवसामध्ये 20 त्रिक 60 कामं होत असतात. तुम्हाला समजत असेल, कारण हे महत्त्वाचं आहे. हेच पुढे कसं असतं की जेवढेही टाईप येतील, कारण यामध्ये पुढे काय येईल, तर पुढे आता एक व्यक्ती काम करतायत, मग 3 व्यक्ती काम करतायत, मग कसं असणार आहेत की आहे ना अल्टरनेट काम करतील, मग कोणी काम सोडून जाईल, कोणी. तर त्याच्यामुळे याच प्रश्नाच्या बेसवर सगळ्या प्रश्नांची उत्तरं येतील. म्हणून मी पहिल्या प्रश्नाला सर्वात जास्त वेळ घेतो आहे. ठीक आहे, मित्रांनो काय म्हटलं की 20 त्रिक 60 केलं म्हणजे याचा अर्थ 3 कामे एका दिवसात कंप्लीट करते. इथे काय आहे, 30 दुने 60. 30 दुने 60 म्हणजे काय, तर 3 कामे 2 कामे, 30 दुने 60, तर 2 कामे किती दिवसामध्ये काम कंप्लीट करत आहे, तर 2 वर्क जे असणार आहे पर डे. एका दिवसामध्ये 2 कामं करतात. एका दिवसात 2, दुसऱ्या दिवशी 4, तिसऱ्या दिवशी 6, चौथ्या दिवशी 8, 5व्या दिवशी 10, तर 30व्या दिवशी 60 कामं कंप्लीट करेल. तर हे आपण युनिट काढले असणार आहे. इथपर्यंत कळलं असेल. मग आता विचार करा की हे दोघं एकत्र काम करतायत. मग याचा अर्थ समजून घ्या, तर पहिल्या दिवशी आता एकत्र काम करतायत, ते ए आला आहे पहिल्या दिवशी आणि बी पण आला, दोघंही आले एकत्र काम करायला पहिला दिवस, फर्स्ट डे. एका दिवशी ए पण येतोच तो काम करायला, दुसऱ्या दिवशी बी पण येतो काम करायला. मग पहिल्या दिवशी कसं असं नाही, ए किती काम करू शकतो, 3. बी किती काम करू शकतो, 2. ए पहिल्या दिवशी 3, बी दुसऱ्या दिवशी 2. ते एकूण किती झाले असणार आहेत, 5 कामे. किती काम झाले असणार आहे मित्रांनो, 5 कामे झाले असणार आहे. 5 वर्क कंप्लीट झाले असणार आहे, 5 कामे झाले असणार आहे. मग विचार करा पर डे, हे विचार करा मग की एका दिवशी जर 5 कामं होत असेल तर 60 कामं कंप्लीट करण्याकरता किती वेळ लागेल. एका दिवशी जर 5, तर दुसऱ्या दिवशी किती, 10, तिसऱ्या दिवशी 15, चौथ्या दिवशी 20. मग असं करत जाऊ का, नाही तर मग आपण काय करूया, 60 वर्क्स डिवायडेड बाय 5 वर्क पर डे. एका दिवसात किती, 5 कामं. वर्क कटले, कामं कटले, 5 एक 5, 12 पंचे 60, तर किती उत्तर आलं, 12 डेज. किती उत्तर आलं, 12 डेज. म्हणजे याचा अर्थ 12 दिवसात ते काम पूर्ण करेल. बरोबर आहे. परंतु हे तर आपण सोपी करू शकतो, 20 त्रिक 60, 30 दुने 60, 3 2 5 आणि 12 पंचे 60 होतं. पण हे समजून सांगण्याचं कारण हेच असणार आहे की पुढे जे आपण कसं असणे की विविध टाईप बघणार आहेत, तर त्या विविध टाईपमध्ये आपल्याला कठीण जायला नको आणि पाठांतर काहीच करायची गरज भासायला नको. सगळं कन्सेप्ट असणार आहेत. जेव्हा सगळ्या कन्सेप्ट समजून सांगितले तर त्यावेळेस तुमचे सगळ्या प्रश्नाचे उत्तर सहज होऊन जातील. तर मला वाटते मित्रांनो हा कळलं असेल. ठीक आहे, आता आपण दुसरा प्रश्न बघूया. चला या.
तर या मित्रांनो आता दुसऱ्या प्रश्नावर येऊया. बघा आता काय म्हणतात की ABC एक काम अनुक्रमे 10, 15 आणि 30 दिवसात पूर्ण करू शकतात. तर तिघेही मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. तर ए है ना इंग्रजीमध्ये काय म्हणे A, B and C कॅन कम्प्लीट अ वर्क इन 10, 15 and 30 days respectively. Then they can complete the whole work in how many days. ठीक आहे. ते या प्रकारे असणार आहेत. ते ए किती दिवसात पूर्ण करतो 10 दिवसामध्ये, बी 15 दिवसामध्ये आणि सी किती दिवसात कंप्लीट करतोय 30 दिवसामध्ये. बरोबर आहे. हे आपण बघितलं होतं. तर आता आपण काय करू याचा LCM. तर LCM काढण्याची पद्धत सांगितली असणार आहे. सगळ्यात मोठी संख्या कोणती 30. मग या 30ला 10ने भाग जातो का हो जातो. 15ने भाग जातो का हो जातो. म्हणजे 30ला 10 आणि 15 दोघांनी भाग जातो. म्हणजे LCM किती आलं आपलं 30 आलं असणार. मग याचा अर्थ आपला टोटल वर्क किती करायचे आहे 30. मग या 10 ने 30ला भागूया 10 30. मग याचा अर्थ काय 3 वर्क पर डे. इथे बघा 15 दुने 30 हे 2 वर्क पर डे आणि 30 एक 30 म्हणजे 1 वर्क पर डे है ना. मग आता आपण काय करतोय हे 30 वर्क्स लिहितोय जसे तसे जे याच्या आधी बघितलं असणार आहेत. मग या सगळ्यांची काय करूया बेरीज. कारण की A, B आणि C हे तिघंही कसं असणार की एकत्र येत असतात टोटल वर्क करण्याकरता. म्हणजे आपण इथे काय लिहूया टोटल वर्क आणि डिवायडेड बाय काय A, B आणि C. कारण की तिघंजण एकत्र येत असणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण काय टोटल वर्क किती आहे बघा 30. तर 30 लिहिले आणि A, B, C किती करतात. एका दिवशी A काम करतोय 3, एका दिवशी B काम करतोय 2 आणि एका दिवशी C काम करतोय 1. मग याचा अर्थ जर एका दिवशी तिघेही आले तर A किती काम करेल 3, B 2, C 1. म्हणजे 3 आणि 2 5 आणि 1 6. तर एका दिवसात किती काम होत आहे 6 काम. तर 30 वर्क कंप्लीट करायचे असणार आहेत आणि हे 6 वर्क पर डे एका दिवसात 6 काम होते. तर 6 1 6, 6 पंचे 30 हे वर्क कटलं. तर याचा अर्थ पूर्ण काम किती दिवसात कंप्लीट होईल 5 डेजमध्ये कंप्लीट होईल. बरोबर आहे. तर मित्रांनो हा झाला टाईप 1. ठीक आहे. आता आपण टाईप 2 बघूया.